नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. पडोलीतील त्या पीडित कुटुंबियांना तातडीने मदत करा व गाय मालकावर कठोर कारवाईची भारतीय कम्युनिस्ट पार्टीची चंद्रपूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली मागणी. पडोलीत एका मोकाट गायीने हल्ला चढवत एका 60 वर्षीय महिलेचा जीव घेतला तर अन्य 2 महिलांना गंभीर जखमी केले होते. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पडोली निवासी प्रकाश रेड्डी यांनी चंद्रपुरात सांगितले. दरम्यान याच संदर्भात सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी रवींद्र उमाठे, प्रकाश रेड्डी, राजू गैनवार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले. घटनेतील मृतक व गंभीर जखमी झालेल्या कुटुंबातील परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. जखमींना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे शक्य नाही. शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा तसेच संबंधित गाय मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली. पडोलीत मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याकडे स्थानिक प्रशासन लक्ष पुरवित नसल्याचा आरोप इंदिरा नगर वार्डातील जनतेने केला आहे. याच वार्डात गायीने 6 दिवसांपूर्वी हल्ला चढवीत बेबी बाबूराव भगत या महिलेचा जीव घेतला होता. राजेश शेसेकर, सुवर्ण भारत न्यूज, तालुका प्रतिनिधी, भद्रावती. मी रवींद्र उमाठे, जिल्हा सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आमची मागणी घेऊन आलो होतो. 19 ऑगस्टला सकाळी 5 वाजता पडोली व या ठिकाणी एक दुःखद अशी घटना घडली आहे की त्या ठिकाणी एका बेवारस गायीने, ही फार मोठी शोकांतिका आहे, ही दुःखाची बाब आहे. जेणेकरून त्या गायीच्या मालकाला पकडून जर त्याच्यावर कारवाई योग्य प्रकारात केली तर भविष्यातही अशा घटना होणार नाही, ही सुद्धा गोष्ट आहे. सर, या बाबतीत आपण चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार आहे काय? निश्चितच आम्ही आता हे निवेदन या ठिकाणी दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक 19 तारखेला जे घटना घडली गायीबद्दल ते आमच्या पडोलीमध्ये, तिथे 5:30 वाजता माझी बहीण, माझी मुलगी आणि माझी बहीण लेक ह्या तिघी जखमी झाल्या आहेत. त्या गायीनं तिघीवर हमला केला आणि याची नोंद आम्ही पडोली पोलीस स्टेशनला दिली, पण तिथे काही ॲक्शन नाही घेतली. नंतर ग्रामपंचायतवाल्यांनी पण काही ॲक्शन नाही घेतली आणि आम्हाला कोणी मदतही नाही केली.